पुन्हा एकदा स्वागत। यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुप्रिया सुळे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट। जरांगेंच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची सुप्रिया सुळेंची मागणी। मुंबईमधल्या आझाद मैदानावरती सुप्रिया सुळे आणि जरांगेंच्या भेटीनंतर मराठा आंदोलकांकडून सुप्रिया सुळेंना घेराव। सुप्रिया सुळे यांची गाडी अडवत आंदोलकांकडून शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। मुंबईमधील आझाद मैदानाच्या बाहेर सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांकडून घेराव। तर मराठा समाजासाठी शरद पवारांनी आतापर्यंत काय केलं? मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना संतप्त सवाल। मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यासाठी याआधी नकार दिलाय। मंत्रिमंडळ उपसमितीच्या समोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच। या पेचावरती सल्लामसलत करण्यासाठी महाधिवक्त्यांची आज बैठक। उद्यापासून पाणी सुद्धा सोडण्याची जरांगेंची घोषणा। मागण्या मान्य होईपर्यंत उद्यापासून कडक उपोषण करणार जरांगेंचं वक्तव्य। महाराष्ट्रामधले सारे मराठे उद्यापासून टप्प्याटप्प्यानं मुंबईत येत आहेत। पुढच्या शनिवार रविवारपासून तुम्ही आंदोलन बघाच, जरांगेंचा इशारा। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण पाहिजे, जरांगेंचं वक्तव्य। आमची मागणी संविधानाला धरूनच हैदराबाद साताऱ्याचे गॅझेट पुरावे म्हणून आहेत, जरांगेंचं वक्तव्य। आमची मागणी अवैध तर ओबीसीमध्ये 350 जाती कशा काय समाविष्ट झाल्या, जरांगेंचा सवाल। मुंबईमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी उद्या ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे। समाजाच्या बैठकीच्या नंतर पत्रकार परिषद होईल। जरांगे प्रकरणावरती कोर्टाचे निर्देश मांडणार असल्याची सूत्रांची माहिती। फडणवीसांच्या नंतर राज ठाकरे, चंद्रकांत पाटील, जरांगेंच्या रडारवर। नितेश राणेंवरती सुद्धा तोफ डागली। आंदोलन संपल्यानंतर बघणार असा इशारा। लोकसभेला फडणवीसांनी राज ठाकरेंचा गेम केला। जरांगेंचा राज ठाकरेंवरती हल्लाबोल। राज ठाकरे कुचक्या कानाचे आहेत। फडणवीस चहा पिऊन गेले तरी सुद्धा खुश होतात, जरांगेंची टीका। जरांगेंच्या आंदोलनाचा उपयोग काही जण राजकारणासाठी करतायत। उदय सामंत यांचा विरोधकांवरती हल्लाबोल। जरांगेंना जे आपले वाटतात त्यांनी आरक्षण दिलं का, सामंत यांचा सवाल। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं की नाही हे शरद पवार यांनी सांगावं, उदय सामंतांचा सवाल। तर जरांगेंची सहानुभूती मिळवण्याचा अनेकांना प्रयत्न, सामंतांची टीका। न्यायमूर्ती शिंदेंची समिती एकनाथ शिंदे यांनी स्थापन केली। शिंदेंनी दिलेलं 10% आरक्षण अजूनही टिकू नये, राज ठाकरेंच्या शिंदेंवरच्या वक्तव्यावर दादा भुसेंची प्रतिक्रिया। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांनी तामिळनाडूप्रमाणे आरक्षण का दिलं नाही, चंद्रकांत पाटील यांचा सवाल। तामिळनाडूचं आरक्षण अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये असून ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही, पाटलांचं वक्तव्य। आझाद मैदानाची परवानगी असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मत। तोडगा निघत असेल तर मुख्यमंत्री जरांगेंना भेटायला सुद्धा जातील, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणं अशक्य, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। वेळ मारून न्यायला मागण्या मान्य केल्या तर त्या कायदेशीरदृष्ट्या टिकणार नाहीत, पाटलांची माहिती। मतांच्या राजकारणासाठी महाराष्ट्राची कोंडी करणं सुरू आहे, भाजपचे नेते केशव उपाध्येंची टीका। तर सरकार जरांगेंसोबत सकारात्मक भावनेनं संवाद साधतंय, उपाध्येंची माहिती। भाजपला लालबागच्या राजाचे आशीर्वाद हवे तर ठाकरेंच्या सेनेला औरंगजेबाचे, भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। आधी ओबीसी आरक्षणावरती भूमिका मांडा, मगच अमित शहांना प्रश्न विचारा, बन यांचा पलटवार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली, आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नाही, राज राजापूरकर यांची प्रतिक्रिया। राज राजापूरकर यांनी जरांगेंच्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन ओबीसींच्या सोबत दगाबाजी केली आहे, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुधे यांची प्रतिक्रिया। पाठिंबा दर्शवण्यासाठी राजापूरकर आले होते, जरांगेंची प्रतिक्रिया। तर यासाठी आपण लबाड लोकांना लांब ठेवतो, जरांगेंनी राजापूरकरांना सुनावलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जरांगेंची भेट घेतली आहे, दोघांमध्ये आरक्षणाच्या विषयावरती चर्चा झाली आहे। आमदार विलास भुमरे यांनी सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेतली। जरांगेंच्या मागण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत, विलास भुमरे यांची प्रतिक्रिया। केंद्रात राज्यात भाजपची सत्ता तरी हिंदू खतरे में येत असेल तर आम्हाला सत्ता द्या, हिंदूंना संरक्षण देण्याची व्यवस्था आम्ही करतो, आमदार जयंत पाटील यांचं वक्तव्य।